हाय फ्रेंड्स, मी स्वप्नाली पंकज माडी बोलते आहे. काचेच्या बांगड्या काही आपल्या वापरून सण उरतात, तर त्या उरलेल्या बांगड्यांना एक एक दोन दोन जास्त आपण फेकून देतो. फेकण्यापेक्षा आपण याची काहीतरी सिंगल कडा तयार करायचे, हातात घालायचे. त्यासाठी मी ही काचेची बांगडी, त्याला हा लोकर लावला आहे. या लोकरने आता हे पूर्ण मी कवर करून देते. त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे मोती आहे, हा रेशमी धागा आहे, हा लोकर आहे, ही काचेची बांगडी आहे. एवढ्या सामान्य तुम्हाला सुंदर असं युनिक काहीतरी नवीन बांगडी तयार करून मी दाखवते. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कळेल की मी कसं बनवलं आहे. ठीक आहे, स्टार्ट. आता हे आपलं झालं आहे पूर्ण. ठीक आहे, हे पूर्ण झाल्यानंतर आता हे जे मोती आहे, या मोतींना ह्या मी धाग्यामध्ये ऑलरेडी पिरून ठेवले. व्हाईट धाग्यामध्ये मोतींना मी पिरून ठेवले. आणि आपल्याला हा रेशमी धागा आहे, ज्याचा असा बंडल मार्केटमध्ये सहजपणे कुठेही भेटून जाते. तर त्याच्यातले मी असे 4-5 पदर एकखट्टा करून लंबे लंबे काढले. आता मी हा धागा आणि हे मोती याला ॲड करते, म्हणजे तुम्हाला कळेल. धाग्यात मी मोती पिरून ठेवलेले, आता मी म्हणजे मोती पडायला नको म्हणून इथं धरलेली आहे. ठीक आहे, मी आता हे मोती पिरवते. याला चारही बाजू अशा पूर्ण राऊंड 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 करायचं आहे. ठीक आहे, हे राऊंड राऊंड केल्यानंतर हे आता हा उरलेला जो धागा आहे मी त्याला कट करून घेते. ठीक आहे, कट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण असं बांगडीचं लुक पूर्ण दिसेल. तर या झाल्या आहे 2 बांगड्या, एकदम परफेक्ट रेडी कंडिशनमध्ये तयार झाल्या आहे. तुम्ही कुठल्याही फंक्शनमध्ये साडीवर हिरव्या बांगड्या, मरून बांगड्यांमध्ये अगदी सहजपणे या बांगड्या घालू शकता. त्यातली एक बांगडी मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. व्हिडिओ आवडल्यावर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि तुम्हीही घरी हे बांगडी नक्कीच ट्राय करा. बाय.